पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कल्याणच्या न्यायालयामध्येच वकिलांचा पोलिसांच्या विरोधात एल्गार पाहायला मिळाला। लालफीत बांधून कल्याण बार असोसिएशनच्या वतीनं निषेध करण्यात आला। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणीच्या दरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत कल्याणमधील वकिलांनी अनोखं आंदोलन छेडलं। न्यायालयीन कामकाज सुरू ठेवत वकिलांनी लाल फीत बांधत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात चर्चांना उधाण आलंय। ज्यावेळी आरोपीला मेहरबान न्यायालयासमोर हजर केलेलं होतं तेव्हा पोलिसांनी वकिलांना अशा प्रकारे धमक्या दिल्या, तुम्ही हा 5 मिनिटाच्या आत हा प्रिमायसिस तुम्ही खाली करा, अन्यथा तुमच्यावर 353चा गुन्हा दाखल करू। 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणं। आता त्यावेळी ह्या समर्थाची गोष्ट आहे की वकील त्याच्या कामासाठी रोजच न्यायालयामध्ये येतात आणि अशा वेळी अशा खोटे गुन्हे दाखल करायची कोणालाही परमिशन नाही। आणि एक पोलीस अधिकारी जे आम्ही कोर्ट ऑफिसर आहोत, आम्ही वकील म्हणजे, तर त्यांना अशा प्रकारे खोट्या केसेसमध्ये गोवण्याच्या ज्या धमक्या दिलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज आम्ही लाल फिती लावून आम्ही आज कामकाज करतो। जे 10 तारखेला पोलिसांनी जे काय वर्तन केलं कोर्टाच्या, त्यासाठी आम्ही संस्थेमार्फत वकिलांच्या मार्फत लाल फीत लावून आम्ही निषेध करीत आहोत। काय वाटतो व्हीआयपी ट्रीटमेंट देतात का? नाही, पब्लिक प्लेसमध्ये कोणालाही असं तुम्ही अरेरावी करता येत नाही। पब्लिक प्लेसमध्ये वकील आहे, कोर्ट ऑफिसर आहो, अशा प्रकारचे वर्तन पोलिसांच्याकडे करणं हे चुकीचं आहे। त्यासाठी आमचा जाहीर निषेध आहे। शुक्रवारी दिनांक 10 जुलै 2026 रोजी जो प्रकार घडलेला आहे, आमचे जे वकील बांधव त्यांना धक्काबुक्की करण्यात आलेली, त्याचा हा निषेध आहे। आताच मला हे सांगायचं आहे की हा फक्त प्रथमदर्शनी निषेध आहे। आम्ही ज्या संबंधित पोलिसांनी जी अरेरावीची भाषा केलेली आहे, 353चा गुन्हा दाखल करण्याची भाषा केलेली आहे, जर त्यांनी जाहीर माफी जर मागितली नाही तर यानंतर पुढे आम्ही आमचं आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढवणार आहोत आणि या आंदोलनामध्ये नंतर आम्ही कामकाज सुद्धा बंद करणार आहोत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उद्धव ठाकरेंनी नागपूरमध्ये संघस्थानी जाऊन नतमस्तक व्हावं, आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे। अमरावतीमध्ये हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण करावी, रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर निमंत्रण दिलेलं आहे। आज हिंदुत्वाच्या विचारावर चालण्याचा ते प्रयत्न करताय, बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करताय। बाळासाहेबांचे विचाराचे आमदार जेव्हा त्यांना सोडून गेले, खासदार सोडून गेले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की बिना राम बिना हनुमान बिना काही होऊ शकत नाही। म्हणून आज त्यांना जे त्यांचं शुद्धीकरण होत आहे, शुद्धीकरण होण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, नागपूरला ते येत आहेत। त्यांना माझं आव्हान आहे की संघ कार्यालयामध्ये हेगडावारजींच्या मूर्तीजवळ जाऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक त्यांनी झालं पाहिजे, त्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं खळं शुद्धीकरण हे उद्धव ठाकरेंचं होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।